आणि यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतायत, थेट जाऊयात. राज्यभरामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागामध्ये तर अतिवृष्टीच त्या ठिकाणी आहे, कारण 65 mm आपण म्हटलं तर अनेक ठिकाणी 65 mm ची पातळी ओलांडलेली आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस सुरू आहे आणि नांदेड सारख्या ठिकाणी तर ढगफुटी झालेली आहे आणि म्हणून तिथे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. NDRF आहे, SDRF आहेत, स्थानिक यंत्रणा आहेत, ते अतिशय वेगाने त्या ठिकाणी काम करत आहेत. काही गावामध्ये काही लोक अडकलेली होती, त्यांनाही बाहेर काढण्यात आले आहेत. 4-5 लोक 5 लोक जवळपास बेपत्ता आहेत, अजून नक्की सांगता येत नाहीत. त्या घरामध्ये का तिथपर्यंत जाता येत नाही आणि म्हणून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्याचबरोबर जनावरं जी आहेत, बकऱ्या असतील, गायी असतील, जवळपास 200-250च्या वर ही काही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचबरोबर शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी देण्याच्या संदर्भामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. तिथली स्थानिक परिस्थिती बघून त्या ठिकाणची, विशेष करून मराठवाड्यातला काही भाग आहे, कोकणातला भाग आहे, विदर्भामध्येही आहे, पण त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती बघून आपण शाळांना सुट्टी त्या ठिकाणी जाहीर करायची आहे. त्यासाठी कोणालाही इथे विचारण्याची गरज नाही, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. स्थानिक परिस्थिती जर गंभीर असेल, शाळेच्या आसपास पाणी असेल, ओढे असतील, नद्या असतील, ओलांडून जायचे असेल मुलांना, तर मला असं वाटतं त्या ठिकाणी शाळा बंद ठेवाव्यात, अशा सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत, ते या ठिकाणी आढावा घेत आहेत. जवळपास रत्नागिरी आहे, रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, अशा 5-6 ठिकाणी अजूनही रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे. रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि समुद्राला भरती 6:30 वाजेपासून आहे. त्यामुळे मग पाणी आत कसं जाईल तोही मोठा प्रश्न आहे, पण जी भरती आहे ती काही फार मोठी नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परिस्थिती सर्वसामान्य होईल. आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, सगळीकडे आम्ही बोलतो आहोत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आहोत. आता नांदेडपासूनही सगळा पाऊस थोडा निवळलेला आहे, पण जे लोक अडकलेले आहेत, जे घरावर होते, त्यांना होते, NDRFची टीम आमच्या सगळ्यांना काढत आहे. नांदेडमध्ये सैन्यदलसुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, तेही त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कॅज्युअल्टी बहुतेक नाही आहे कुठे, पण परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आहे. पाऊस फक्त आता किती अजून पडेल यावर काही गोष्टी अवलंबून आहेत, पण काही झालं तरी शासनातर्फे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत. सगळ्या आमच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी तयार आहेत आणि बघूया आता पाऊस किती अजून येईल, किती येणार नाही. भाऊ, तुम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची किंवा टीमच्या संपर्कामध्ये आहात, मात्र मराठवाड्यातला नांदेड या भाग जरा जास्त अफेक्टेड आहे. स्वतः तुम्ही जाऊन काही पाहणी करणार आहात का? मला वाटतं विमान सेवा पण वळवण्यात आलेली आहे. मोठी विमाने उतरत नाही आहे पावसामुळे मुंबईच्या एअरपोर्टवर. जर विमान त्या ठिकाणी जाऊ शकत असेल, नांदेडची परिस्थिती बघून घेऊ, पावसाची काय नाही. मी तेच बघतोय, मी त्या अथॉरिटीसुद्धा बोलतोय की लहान विमान तिकडे जाऊ शकेल की नाही, इथून उडू शकेल की नाही, त्या बाबतीमध्ये आम्ही बोलणं करतोय. गरज पडली किंवा थोडीशी जर मोकळीक मिळाली, उड्डाण होऊ शकत असेल, तर मी नांदेडला जाऊन 2 तास तिथून मुखेड आहे, पुढे अजून अर्धा तास दुसरी जी गावं आहे, हसनगावची गावं आहेत, मला वाटतं रावणगाव आहे, त्या ठिकाणी जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. रावणगावमध्ये जवळपास 250 लोक अडकल्याची माहिती येत आहे. सध्या तिथली काय परिस्थिती? रावणगावमध्ये 250-250 लोक अडकलेले होते. चारी बाजूने पाण्याचा वेढा होता, त्यातले जवळपास 125-150 लोक काढले गेलेले आहेत. अजूनही NDRFची टीम सगळे त्यांच्या बोटी वगैरे घेऊन त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी काढतायत. मला वाटतं 1 तासाभरामध्ये तिथे आता कोणी राहणार नाही, म्हणजे सगळ्यांना आम्ही बाहेर सुखरूप त्या ठिकाणून काढू. शेवटचा प्रश्न आहे की 2 महत्त्वाच्या गोष्टींची प्रतीक्षा लोकांना आहेत. ज्या लोकांना स्थलांतर केले जाते त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्याची काही व्यवस्था सरकार करणार आहे का? सर्व ज्यांना स्थलांतरित करावं लागतंय, केलेलं आहे, त्यांची सगळी राहण्याची व्यवस्था जवळच्याच शासकीय इमारतांमध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालय, खाजगी शाळा सरकारी असतील त्या ठिकाणी करताय. स्थानिक प्रशासन सर्व अलर्ट मोडवर आहे. पोलीस यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहे, तहसीलदार, BDO हे सगळेच त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत. कुणाला असं वाऱ्यावर सोडून दिलं किंवा गैरसोय होते असं होणार नाही. जेवणाची, राहण्याची, त्यांची सगळी व्यवस्था जी आहे, कारण त्यांची घरच पाण्यात बुडालेली आहेत अनेक जणांची, त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. जेवणाखावण्यापासून, राहण्यापासून, काय चादर काय लागेल त्यांना ओढायला सगळ्या व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करतो.